आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण करतेना पाठिंबा देण्यास गेलेल्या महिलांना महादेवाची जुनी पिंड आढळली। त्याच जागेवर महादेव पिंडाची स्थापना करण्याची मागणी। शिंदखेडा तालुक्यातील मेथी या ठिकाणी गेल्या 9 दिवसापासून शेतकरी बांधव खदान रद्द झाली पाहिजे म्हणून आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्या ठिकाणी दिनांक 13/8/2025 रोजी मेथी गावातील महिला उपोषणाला बसलेल्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आल्या असता त्यांनी खदानीचे काम कशा पद्धतीने चाललं हे पाहण्यासाठी गेल्यावर तेव्हा त्यांना त्या खदानीमध्ये महादेवाची जुनी पिंड आढळून आली। म्हणून उपोषणकर्ते शेतकऱ्यांसहित सर्व मेथी परिसरातील नागरिकांची या पिंडाची स्थापना याच जागेवर झाली पाहिजे अशी मागणी केली। तसेच मेथी गावातील महिला वर्गांनी विधिवत महादेव पिंडाची पूजा करून भजन गाणी गायली। यावेळी मेथी गावासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणेसह कार्यकर्ते यांनी महादेव पिंडाची पूजा करून नारळ फोडण्यात आले। यावेळी परिसर काही काळ भक्तिमय वातावरण निर्माण झाले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आज या ठिकाणी मेथी येथील शेतकरी गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषण करताय आणि त्या उपोषणकर्त्यांची तब्येत या 2-3 दिवसापासून खालावलेली आहे। काही थोडेफार उपचार त्यांनी घेतले आणि म्हणून आपल्या बापांना काकांना भेटण्यासाठी अंमळनेरहून त्यांची मुलगी अंमळनेरला राहते, तिला अंमळनेरला दिलेलं आहे भारती पवार, ही त्यांना विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आली की आपल्या तब्येत कशी बुवा असं। तर त्यावेळेस त्यांना वाटलं की बुवा खदानीचं काम कसं चालतं, खदान काय भांडण आहे हे आपण फेरफटका मारून बघून घ्यावं, ब्लास्टिंग कशी होते आणि किती दगड निघतात, कसे दगड निघतात। तर इकडे फिरायला आले असताना या ठिकाणी त्यांना वाटलं हा दगड थोडा खरबड्या दगड धुण्यासाठी वापरतात त्या महिला, दिसतोय बुवा याला आपण घरी घेऊन जायचं आणि याच्यावर आपल्याला कपडे चांगले स्वच्छ धुता येतील। पाहिलं आणि उलटून पाहिलं तर त्या ठिकाणी या महिलांनी उलटून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं तर ती जुनी महादेवाची पिंड दिसली। या मेथी गावामध्ये अनेक प्राचीन मंदिर आहेत आणि या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या गावामध्ये तुम्ही जर जुनं घर जरी पाळून नवीन घर बांधकाम करायला निघाले त्या ठिकाणी सुद्धा जुन्या मूर्त्या आढळून येतात, काही ना काही जुन्या वस्तू सापडतात। अनेक लोक या ठिकाणाहून जुन्या मूर्त्या घेऊन गेलेले आहेत असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि याच गावामध्ये या खदानीच्या दरम्यानमध्ये अशी ही महादेवाची पिंड सापडलेली आहे आणि म्हणून महादेवाची पिंड ही हिंदू धर्माचं पवित्र असं स्थान आहे आणि पवित्र आपण महिला सध्या प्रत्येक गावामध्ये जर एखाद्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नसेल तर आज प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर उभारलं जातंय आणि सर्व मेथीच्या परिसरातील गावकऱ्यांची महिलांची इच्छा आहे की या ठिकाणी आता हे पवित्र मंदिर महादेवाच्या पिंडाचं महादेवाचं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते गावकरी सर्व एकजुटीने ते मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू धर्माची आस्था, हिंदू धर्माचं ते पावित्र्य आहे ते आपण सगळे मिळून राखूया एवढंच मी सांगतो। हर हर महादेव, हर हर महादेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.